कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेंडपाली विभागातील गावांमध्ये उच्च विद्युत वाहिन्यांचे टॉवर उभारण्याचे काम सुरू असून या विद्युत लाईनमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। या भागातील शेतकऱ्यांनी लढा सुरू केला असून या संदर्भात आज प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या बरोबर अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, महापारेषणचे अधिकारी, JSW कंपनीचे अधिकारी व बाधित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भात अथवा निराकरण होत नाही तोपर्यंत उच्च विद्युत वाहिन्यांचे काम बंदच ठेवा असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे व शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकारी वर्गाला दिलाय। कोलेटी पासून महापारेषण विभागाने या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायचं काम चालू केलेलं आहे। ते काम चालू होत असताना त्याला बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसा दिलेल्या नाहीये किंवा भूसंपादन केलेलं नाहीये व जे काय क्षेत्र टॉवर मध्ये आहे किंवा टॉवरच्या समोर ज्या काय वायर पास होणार त्या वायर मध्ये जे काय बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना जोपर्यंत नोटिसा मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद राहील। पूर्णपणे कायद्याने आणि व्यवस्थित भूसंपादनाने ही प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे, परंतु त्या तिथील ठेकेदाराने व अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचं कायदेशीर बाब न घेता आपल्या परस्पर मर्जीने त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। काम बंद करण्याचे आदेश माननीय प्रांताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जेव्हा अर्ज केले ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक सरपंचाने अर्ज केलेत त्यावेळी शासनाने किंवा प्रशासनाने आमची दखल घेतली नाही, परंतु त्यानंतर आम्ही त्यांना हरकत दाखल केला त्यांच्याकडे। कलेक्टर साहेबांकडे गेलो, आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे गेलो, परत प्रांत साहेबांकडे गेलो, SP कडे गेलो। त्याच्यानंतर मग प्रांत साहेब आमची दखल घेऊन आज ही मिटिंग लावली। ह्या मिटिंग लावल्यानंतर जे काही इथे अधिकारी आले समजा JSW चे हे काही सक्षम अधिकारी नव्हते किंवा डिसिजन घेणारे अधिकारी नव्हते, त्याच्यामुळे ही काय जी मिटिंग झालेली आहे ही तात्पुरती ठीक आहे, आम्हाला दिलासा म्हणून झालेला आहे, पण ह्याचा काय आम्हाला याचा फायदा काहीच होणार नाहीये। ह्या ज्या मिटिंगचा जो काही निर्णय आमच्या ज्या मागण्या आहेत तेव्हा ही पूर्ण शेती तुम्ही घ्या आणि नंतर तुम्ही टॉवर टाका, सदर तुम्ही हा काम प्रशासनाने बंद करा, कारण की उद्या ते तिथं माफिया आणि गुंड ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे भांडणं आणि शेतकऱ्यात वाद होऊ शकते। आमची एवढीच मागणी आहे शेतकऱ्यांची की ही जी पूर्ण खलाटी आहे ही पूर्ण ह्या लाईन मुळे बाधित होणार आहे, पूर्ण खराब होणार आहे। तर पूर्ण शेती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आणि शासन किंवा इथले असणारे आमदार खासदार सर्व पक्षही एकत्र येऊन ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे।